स्वराज्य स्पोर्ट्स डोले संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे, परंतु पालिवली टीमचा नशीब ची साथ त्यांना मिळाले. थेट क्वालिफायरचं तिकीट त्यांना प्राप्त झालंय. उद्या दिवस पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल, जो ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार खेळवला जाईल. खरं तर धर्मवीर चषक 2025चा हा महासंग्राम आपण पाहतोय, महाकुंभमेळा पाहतोय आणि जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचेल तसतशी प्रेक्षक मायबाप आणि मान्यवरांची गर्दी पाहायला मिळेल. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नक्कीच नव्याने काहीतरी करण्याचा हेतू असतो आणि तो पूर्ण करण्याचं स्वप्न संजयजी वारगडे करत असतात. चला चेंडू द्या. सामन्याचा मध्यांतर आता इथून मात्र उत्तरदाला सुरुवात होईल. ठोसा ठोसा दिला जाईल का? रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? प्रेक्षक आतुर आहेत. हा सामना कोण जिंकणार आणि कोण हारणार, कोणाच्या वाट्याला जय येईल आणि कोणाच्या वाट्याला पराजय येईल हे पाहण्याकरिता प्रेक्षक आहेत उत्सुक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करण्याकरिता राजा गुळवी आणि त्याच्या साथीने फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या मॅच मध्ये दमदार विजय आपल्या नावावरती करणारा हा संघ निंबवली संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. तर त्याच्या समोर असेल शेखर दळवी अँड कंपनी. 18 बॉल 36 धावा. आव्हान मोठं आहे. 12ची सरासरी गाठायची, मात्र सरासरी गाठताना मात्र कोणत्या प्रकारचे अडथळे येत आहेत हे देखील पाहावं लागेल, कारण टार्गेट मोठं आहे. परंतु तितकंच दोन बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राजा त्याच्या साथीने आपण पाहतोय दुसऱ्या एंड वरती निखिल. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती सुजल येत आहेत. लेफ्ट हँड बॉलर आहेत आणि खरं तर स्विंगर बॉलर आहेत. स्विंग त्यांच्या सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळत असतो, त्यामुळे मॅच रफ अँड टफ होईल. सुजल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. षटकातला पहिला बॉल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर फलंदाज राजा गुळवी. उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या ठीक पहिला सामना जय बजरंग वडवली विपक्ष शांतीनगर दाभाड. हा ठीक 9 वाजता सामना सुरू होईल. त्यानंतर बाबा स्पोर्ट्स केळे विपक्ष काणोबा स्पोर्ट्स सागाव. त्यानंतर तिसरा सामना असेल जय हनुमान महिंदे विपक्ष ओझी खरिवली. त्यानंतर चौथा सामना असेल कुंदे स्पोर्ट कुंदे आणि जय बजरंग स्पोर्ट कुंदे बी. एकाच गावातील दोन संघ आमने सामने असतील. त्यानंतर पाच्छापूर विपक्ष आई गावदी स्पोर्ट दिगाशी. मॅचला इथून सुरुवात होती. पहिलाच बॉल सबमरीन ऑस्टमच्या बाहेर पिचिंग झालाय. चांगला लेंथ वरती आता बॉल. चेंडूवरती नजर नव्हती खरं तर राजा गुळवीची. पहिला बॉल इथून मात्र डॉट आलाय. उद्या अनेक रंगतदार सामने प्रेक्षकांच्या भेटीला येतील. त्यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला झेल कॅरी केला इनफिल्डच्या आतमध्ये आणि इथून मात्र राजा गुळवी अपयशी ठरतोय. पहिली विकेट इथे मात्र आली आहे 0 या अंकावरती.
करावं लागेल. तर आपण पाहतो या ठिकाणी विकेट आली आहे. 2 बॉल डॉट आणि त्यानंतर आता एंट्री झाली आहे राजा गुळवी यांची आक्रमकतेसाठी भिवंडी तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. कारण शुभमची उंची आणि राजाची उंची देखील सेम आहे. स्ट्रायकर एंड वरती राजा गुळवी. ही विकेट या मॅच मध्ये महत्वाची असेल खानिवली टीम साठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. सातत्याने थर्ड बॅट मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकाल शॉर्ट थर्ड बॅट खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. हा अनुभव आहे शेखर दळवी यांचा. तापसिंगेचा फळक आतापर्यंत खोललेला नाहीये. चांगली गोलंदाजी आणि त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. त्या पद्धतीनं गोलंदाजी होतीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. समोरच्या दिशेला स्टँड इन डिलिव्हर लॉंग ऑफला क्लिअर करेल. बॉल पाठवून दिलाय. 7 धावांसाठी ठोकलाय षटकार. पहिले 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती होत्या, परंतु 4थ्या बॉलवरती बॅटच्या रडारमध्ये बॉल आणि अशा बॉलला राजा गुळवी सोडणार नव्हता आणि त्यावरती त्यांनी ठोकलाय त्याने षटकार. षटकारानं स्वतःच आणि टीमचं खातं खोलतोय. धावसंख्या 6 या अंकावरती. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. सुजलला इथून कमबॅक करावं लागेल. षटकारला पुढचा बॉल सुजलचा सामना करेल राजा गुळवी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. अगदी पाहिलं तर सिली मिड ऑन मध्ये बॉलला अडकलाय. गोलू गोतारणे या ठिकाणी उपस्थित. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती. 36 धावांचं लक्ष गाठायचंय. मात्र या लक्ष्याचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल. सन्माननीय मुरलीधर गोतारणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्तनपान व्हायचं आहे. 40+ चे खेळाडू आहेत. मुरलीधर गोतारणे या आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यानंतर या मैदानाचे मालक सन्माननीय हरी गोतारणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा बॉल निखिलची विकेट आली आहे. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट निखिल बाद. वडवली माननीय विशालजी गोंधळी यांचे पिताश्री दुंदाराम गोंधळी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह पुरस्कृत, माफ करा, मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत झाले आणि त्यानंतर जर्सी देखील गावदेवी स्पोर्ट वडवलीसाठी उपलब्ध झाले आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय हरी गोतारणे साहेब आपण देखील मंचावरती या. संजयजी वारगाडे आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. तर विनंती आहे आपण मंचावरती या. ही या मंच आपल्यासाठी आहे आणि या मंचावरती बसून आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. या काका या आपण या स्पर्धेचा आनंद मंचावरती बसून घ्यायचा आहे. आपण धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 7 धावा धावफलकावरती. विजयाकरिता लक्ष गाठायचं आहे. 12 बॉल आणि 29 धावा. बारा बॉल 29 धावांची गरज आणि षटक क्रमांक 2 मध्ये आता रोशनला आपण पाहतोय. कारण शेवटचं षटक असेल शेखर दळवी यांचं. त्यामुळे आता अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का. 12 बॉल 29 ची गरज. पहिला बॉल रोशनचा राईट मोर द विकेटने. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज. नशिबाची साथ मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली संघासाठी. नशिबाची साथ मिळते राजा गुळवे अँड कंपनी अर्थात टीमला मिळते. बॅटची लिडिंग एज होती. अतिरिक्त उंची गाठली. एष्टी रक्षकाच्या डोक्यावरून हा बॉल फरार झाला.
ज्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. चौकार येतोय, चौकारानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावरती. पहिलाच बॉल होता, चांगल्या पद्धतीने हाताळला होता रोशनने, परंतु नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागेल. रोशन पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती सज्ज झालाय. षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल राजा गुळवीच्या विरोधात. त्यावेळेला मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं तर देहयष्टीवरती हा बॉल आदळला गेला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 11 या अंकावरती. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलताना पाहायला मिळते. मॅच संपली नाही, मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीमसाठी समान संधी आहे. 10 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये. 2 महत्वाच्या विकेट झाल्या. शुभम बाद झाले, निखिल बाद झाले. जबाबदारी राजा गुळवीच्या खांद्यावरती पडली आहे. रोशन चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवून दिले मात्र 6 धावांसाठी षटकार. सहा धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 17 धावा धावफलकावरती. अखूड टप्प्याचा बॉल होता, पूल केला, सक्सेसफुल झाले. मात्र इथून थोडीशी लेंथ योग्य ठेवावी लागेल, कारण मॅच संपली नाहीये. प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षणीय मॅच, मग सामना कोणी जिंकू द्या. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल, पकडो कॅच, जितो मॅच. राजा गुळवीची अप्रतिम कॅच टिपली आहे. हॉट कॅच, जबरदस्त झेल, प्रेक्षणीय झेल. फलंदाज राजा गुळवी बाद. टिपली गेले. खरं तर संपूर्ण श्रेय त्याच्या क्षेत्ररक्षकाला जाईल. आय थिंक योगेश होते त्या ठिकाणी आणि त्यांनी हा झेल कॅरी केला. खूप चांगला झेल त्यांनी टिपला आणि त्यानंतर ही विकेट आली. नवीन फलंदाज अक्षय आलाय मैदानात. मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये थोडासा दबाव पाहायला मिळतो निंबवली संघावरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल लँड होईल नोमॅन्स मध्ये आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा अगदी वेगाने इथे कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकताना 19 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 19 धावा धावफळ करते. अजून देखील पाहिलं तर 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज आहे. निंबवली की खानिवली हा सामना जिंकणार कोण याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. शेवटचे 7 बॉल आणि 17ची गरज. इथून रोशन चांगली गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटने अंतिम बॉल. जबरदस्त बॉल हाताळला गेलाय. प्रचंड गती आणि त्यानंतर हलकासा काटा बदलला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि तब्बल 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 बॉल 17ची गरज. चला ढोळे संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचं आहे. स्वराज 11 ढोले विनंती आहे लगेचच या, कारण विजेता संघ जो होईल त्यांच्या सोबत आपला टॉस केला जाईल. 19 धावा धावफलकावरती विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17ची गरज आहे. मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, काही घडू शकेल. इथे जिंकणार कोण हारणार कोण याच्यापेक्षा प्रेक्षणीय मॅच महत्वाची आहे. खरं तर महत्वाच्या विकेट्स आल्या आणि त्यानंतर प्रभुत्व टिकवले गेले या मॅच वरती. आपला अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न खानिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा अनुभव आहे शेखर दळवी यांचा. अनेक स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचे सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि आता स्वतः ही जबाबदारी ते आपल्या खांद्यावरती उचलतायत. 6 बॉल मध्ये 17 काढायचे, परंतु स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असतील. आकाश आणि अक्षय ही जोडी आपल्या टीमला विजय प्राप्त करून देईल का? 6 बॉल आणि 17ची गरज आहे. अशा कंडिशन्स मध्ये शेखर दळवी आलाय.
खरं तर हे मैदान देखील खालिवली टीमसाठी खूप लकी आहे. अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावर त्यांनी जिंकल्यात. नक्कीच सातत्याने सराव देखील याच मैदानावरती त्यांचा होत असतो. त्यामुळे ही खेळपट्टी आणि हे आउटफील्ड त्यांच्या परिचयाचं आहे. त्यामुळे बेनिफिट अधिकाधिक हे खांडवली टीमला. 6 बॉल 17. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये होता, फेकून दिलाय 6 धावांसाठी. फलंदाजाने सांगितलंय आम्ही देखील इथे सामना जिंकण्यासाठी आलोय आणि त्याने लगावलाय षटकार. आता इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित असतील निंबवली संघासाठी. ज्या षटकारानं मात्र थोडा का विना परंतु आत्मविश्वास उंचावलेला असेल. 5 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. राईट अमोर द विकेटनं षटकातला पुढचा बॉल. शेखर दळवी यांचा आखूड टप्प्याचा बॉल होता. स्विंग झालाय, चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल, परंतु इथे पहा चाणक्य बुद्धीचा योग्य वापर. खरं तर सुमित ढेकलेने देखील अशा पद्धतीची एक विकेट मागच्या टुर्नामेंटमध्ये घेताना आपण पाहिली. आय थिंक TDPL मध्येच ती विकेट मिळवली होती त्यांनी आणि सिनियर प्लेअरची हीच क्वालिटी आहे. तिथून मात्र 4 बॉल आणि आता विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. शेखर दळवी पुढचा बॉल घेऊन जातील. त्यावेळेला मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. गुडघे टेकवले होते खेळपट्टीला, परंतु स्विंग आणि त्यानंतर मिस. 3 बॉल 10ची गरज. अनेक चढ उतार या खेळाडूने पाहिलेत, त्याच्यामुळे आता शेखर दळवीवरती नजरा असतील प्रेक्षकांच्या. शेवटचे 3 बॉल शिल्लक, 10ची गरज. एक मोठा स्ट्रोक समोरच्या दिशेला. अगदी पाहिलं तर बॅटच्या रडार मध्ये होता. मॅच संपली नाहीये, मॅच बॅलन्स आहे. टोकलाय त्याने षटकार. विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 4 धावांची. प्रेक्षक ऑल इंडियर्स आपल्याला विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्या, कारण स्वतः त्या ठिकाणी खेळाडू जात आहेत चेंडू आणण्यासाठी. त्यासाठी मी विनंती करतोय की आपण सीमारेषेचा ताबा घ्या. चला, प्रेक्षक मायबापासाठी आता संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून आता मात्र सुवर्ण संधी. षटकाराच्या बाहेर जर कॅच पकडली तर संजयजी वारगडे यांच्याकडून 500 आणि निखिल अंदाडे यांच्याकडून 200. हे प्रेक्षकांसाठी आता 700 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गेल्या वर्षी 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. गतवर्षी झेलसाठी 15,000 होते. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. आउट ऑफ द ऑफ स्टंप. आता मात्र 2 बॉल आणि 3 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये, हृदयाला स्पर्श करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. परंतु शेखर दळवीने हा सामना जर जिंकून दिला तर निश्चितपणाने संपूर्ण प्रेक्षक त्याला डोक्यावरती घेतील. परंतु ज्या फलंदाजीने फलंदाजी केले त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्याने शेखर दळवी सारख्या दिग्गज फलंदाजाला षटकार लगावलाय. आणि ओ माय गॉड, इथून मात्र हा सामना जिंकलाय टीम निंबवली. अँड हार्ड लक शेखर दळवी अँड कंपनी. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी घोषित करत आहोत. ज्या खेळाडूनं आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला, नो डाऊट नाव आहे अक्षय. अक्षय ठरतोय ते सामनावीर. आणि त्यानंतर स्वराज 11 ढोले संघाचे कर्णधार आणि त्यानंतर विजेता संघ जो नुकताच झाला निंबवली संघाचे कर्णधार. टॉस साठी त्वरित या. टॉस बॉक्स मध्ये आमचे समालोचक आपल्या समवेत जॉईंट होतील. समीर ठाकरे सर. चला, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी या. स्वराज 11 ढोले आणि त्यांच्या विरोधात 3 ओव्हर. चला, स्वराज 11 ढोले आणि निंबवली कॅप्टन आदरणीय गोतारणे सर.
मुरलीधर गोतारडे यांच्या शुभास्य आपण करत आहोत टॉस. काटाचं कॉल आहे टीम निंबवलीचं, परंतु छापा आलेला. टॉस जिंकला टीम ढोलेनं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला लगेच कुठल्याही प्रकारे क्षणाचा विलंब न करता ढोले टीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि टीम निंबवली आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. वज्रेश्वरी निंबवली संघाचा खेळाडू अक्षयला आपण देत आहोत. अक्षय आपण यायचा सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि टीम ढोले आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुम्हाला पाहायला मिळेल धर्मवीर चषक 2025-26 आणि स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील खेळ अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. अक्षयनं मॅच फिनिश केली. शेखर दळवे समोर जबरदस्त फटकेबाजी. सुभाजी जोशी यांच्या शुभास्य आपण देऊया सामनावीराची ट्रॉफी, जी आम्हाला विशालजी गोंधळी पोलीस पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. Well done Akshay and best of luck for the next match. स्वराज 11 ढोले संघाला सनी भोईर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. टू ओपनर्स ऑन ग्राउंड. सलामीची जोडी शुभम आणि त्याच्या सोबतीला निखिल. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पहिल्या मॅच मध्ये बघायला मिळाली. तदनंतर करण माफ करा अक्षय आणि आकाश आय थिंक या दोन खेळाडूंनी जबरदस्त केस साकारत असताना सामना फिनिश केला. निंबवली संघाला विजय मिळवून दिला. आणि आता या मॅच मध्ये तुम्ही पाहता शुभमच्या सोबतीला निखिल ही सलामीची जोडी आहे. आतिश गोडविंदे. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही मॅचेस टीम स्वराज 11 ढोलेनं जिंकल्या. पहिला सामना थरारक जिंकला. त्यानंतर मात्र वन साइड मॅच जिंकत असताना कुठेतरी कॉन्फिडन्स आता वाढवलेला आहे, तो म्हणजे टीम स्वराज 11 ढोलेचा. परंतु हा सामना मोठा आहे. जिंकणारा संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. यस 11 पादिवलीच्या विरोधात खेळेल. स्वराज 11 ढोले संघाचे प्रशिक्षक शहबाज शेख यांचं देखील या ठिकाणी आगमन. आपलंही मनपूर्वक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपतालुका प्रमुख आदरणीय संजयजी वारघडे उपस्थित. त्यांच्यासोबतच वडवली ग्रामस्थ. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. शुभम गुळवीला या ठिकाणी जीवनदान मिळतोय. येणाऱ्या काळामध्ये हा जीवनदान भरपूर महागात पडू शकतं, कारण शुभम एक असा खेळाडू आहे, त्याला जर का तुम्ही बोट दिलं तर तो हात पकडतो. आपण अनेकदा त्याच्या मोठमोठ्या इनिंग्स निंबवली गावासाठी बघितल्यात. भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये बघितल्या. एक सहज चोपा जेल होता. आतिश थोडासा नाराज असेल. सन्मान्य शेखर दळवी आणि समीर दलवी यांना विनंती आहे, यावेळेला हुक केलाय.
सुपर टायमिंग, बॉलला भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. समीर दळवी आणि शेखरजी दळवी या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतोय, खानिवलीचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चर्चा आपण तीच करत होतो ना की शुभम असा खेळाडू आहे की शुभम च्या रडार मध्ये जेव्हा जेव्हा बॉल आले तेव्हा तेव्हा त्याने बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच फेकलाय. आणि ते पहा, आतिश गोडविंदेचं स्वागत त्याने केलेलं आहे. काय फटका होता, थोडासा शफल झाला, जागा बनवली, स्वतःला रूम देत असताना हुकचा फटका त्यानं दाखवला. लॉंग लेगच्या पलीकडे जाणारा षटकार पाहायला मिळाला. चला स्पीड अप करा, बॉल नवीन घ्या. यानंतर आणखी एक मॅच आहे. आतिश गोडविंदीला पलटवार करावा लागणार आहे. शुभम, चला आता स्पीडअप करायचं. फलंदाजांना विनंती आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे. यानंतर आणखी एक सामना आपल्याला खेळवायचा. यश 11 पालिवली आपण सज्ज राहा. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ. रिवर्सचा प्रयत्न केला थर्ड मॅनला फिल्डर. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, लगवायचा होता, परंतु इथे परफेक्ट मिडल करता आलेला नाही. आज चेंडू येतोय डॉट बॉल. षटकारानंतरचा पलटवार. दोन महान खेळाडू आहेत. दोन्ही क्रिकेटरने भरपूर सारे क्रिकेट केले. आतिश आणि त्याच्या विरोधात शुभम. ओ, पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल पटल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. बघा, एक सिक्सर जरूर आला, परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचे न डगमगता गोलंदाजी आतिश गोडविंदेनं केलेली आहे. लागोपाठचे दोन निर्धाव. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून हा बॉल देखील निघून जाते. वाह, ग्रेट कमबॅक. ही सर मोठ्या खेळाडूची निशाणी आहे. 8 धावा 2 बॉलवर खर्च केल्या, परंतु तदनंतरचे 3 लागोपाठचे डॉट. शुभम गुळवी दबावामध्ये, टीम निंबवली दबावामध्ये आहे. नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक चांगला बॉल. काय कमबॅक केलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा आणि एका धावेने स्कोर 9 या आकड्यावर पहिल्या षटकाचा केस समाप्त. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल 9 धावा. पलटवार केलेला आहे. तुम्हाला दबावाला झुगारून खेळ करावा लागत असतो यशस्वी होण्यासाठी. कसं आहे की आतिश देखील आता मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या, त्याच्यामुळे तो अनुभव त्याच्याकडे आहे. षटकारानंतर कसं कमबॅक करायचं. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज बॉलिंग मार्कवर महेंद्र गोलंदाजी करण्यासाठी आलेला. बाळा या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू महेंद्र सिंग धोनी, भारतीय क्रिकेट संघाचा अनमोल हिरा, ज्यानं भारतीय क्रिकेट संघाला सर्व ट्रॉफी जिंकून दिल्या. T20 विश्व चषक, 2011चा ओडिया वर्ल्ड कप आणि 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी. कॅप्टन कूल म्हणून MS धोनी या खेळाडूकडे सर्व जगानं पाहिलं. चला बाळा, आपण थोडं स्पीडअप करा आता. विनंती वजा सूचनाही करतोय, कारण शेवटचाही सामना बाकी आहे. काल आपण बघितलं की 2 ओव्हर पर्यंत ती मॅच गेली. शुभमला आता इथून कमबॅक करावा लागणार आहे. भरपूर डॉट बॉल खेळलाय आणि इथे स्लॉग हिट. पहिलाच बॉल भिरकावून दिल्या बॉलला सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार. तो झेल होता आणि तो कॅच ड्रॉप केला.
षटकार त्या ठिकाणी आलाय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. एक धाव इथे मिळाली आहे. बॉल आता वेगाने सरसावतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. धावा आता पहिल्याच 2 बॉलवर या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. शुभम ऑन फायर. पुन्हा एकदा आता त्याच्या अंदाजामध्ये तो खेळ करत असताना दुसऱ्या दिवसाचा खेळ देखील यशस्वीरित्या संपन्न होतोय. मजा आली आज दिवसभर. खूप चांगला खेळ बघायला मिळाला. भिवंडीतील पडगा परिसरातील नामवंत संघ आज खेळताना दिसले. यावेळेला पुन्हा शॉर्ट पूल ऑन साइडला. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. ये बड़ी काय फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे. मागच्या ओव्हरमध्ये भरपूर सारा दबावामध्ये होता, परंतु त्यानंतर शुभमनं काय पलटवार केलेला आहे. या खेळासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. मागच्या बऱ्याच वर्षांपासून या स्पर्धेचा भाग होण्याची संधी मलाही मिळाली. त्याबद्दल आई गावदेवी स्पोर्ट वडवलीचं मी मनापासून आभार मानतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओहो हो हो अक्रॉस लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बदलणारा बॉल पाहायला मिळाला आणि हा निर्धाव चेंडू येतोय. हा निर्धाव चेंडू येणं गरजेचा होता, कारण इथून जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव आता वाढणार आहे. शुभम वरती पुन्हा शफल झालाय. ऑन साइडला हुक करायचं होतं. पुन्हा लेंथला पीक करता आलेलं नाहीये. एकच धाव तिथे मिळाली. ओव्हर झाले. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट चान्स. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न करण्यात आलाय. 3 धावा. 1 धाव घेणं कठीण होती त्या ठिकाणी. तेथे 3 धावा मिळाल्या. असं क्रिकेट जर तुम्ही खेळाल तर मग या स्पर्धेमधील आव्हान तुमचं संपुष्टात येऊ शकतं. प्रत्येकी धावेला तुम्हाला महत्व द्यावं लागेल. निखिल ऑन स्ट्राईक. निखिल सलामीला आलाय, परंतु आता पहिल्यांदा तो स्ट्रायकिंग एंडला असेल. धावा धावफलकावरती तुम्ही बघतायत. 28 धावा स्कोर कार्ड वरती. 28 रन्स. चांगली टोटल. यावेळेला समोर ड्राइव्ह करण्यात आला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल आणि रन आउट चान्स. फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. पहिला धक्का निंबोली संघाला. डीजे सायंकाळचं सत्र सुरू आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. खूप चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे डीजे मॅन. मंत्रमुग्ध हे वातावरण त्यांनी करून सोडलेलं आहे. तन्मय अंतिम षटक. गोलंदाजी करण्यासाठी नवीन बॅटर राजा गुलवी आणि शुभम गुलवी. टू ब्रदर्स ऑन द क्रीज नाव. 2 बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. तन्मयला इथून कमबॅक करावा लागणार आहे. 29 धावा झाल्यात. कमीत कमी धावांचं हे षटक त्याला टाकावं लागेल. डोळे संघाला कमबॅक करून द्यायचा असेल तर. ऑफ कटर होता. विथ द स्विंग हुक करण्यात आल्या बॉलला आणि थेट पाठवल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार.
आक्रमण, हल्ला चढवला, षटकार त्या ठिकाणी आपण पाहतोय राजा गुलवीच्या बॅट मधून. याच फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. तन्मयचं स्वागत त्यानं केलं. 35 धावा डेंजर झोन कडे आता धावसंख्या वाटचाल करत असताना स्वराज 11 ढोले संघासमोर आता थोडस कठीण समीकरण जरूर बनत चाललेलं आहे. पुन्हा पुन्हा पुल अँड पॉवरफुल, बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणीतरी झेल पकडलाय मला वाटतं. झेल पकडलेला आहे. आर्शल माफ करा, निखिल अंदाडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. त्याच ठिकाणी ते दिलं. बघा, पालिवली संघाचा 12वा खेळाडू आहे तो. आज नावं सांगण्यासाठी आला परंतु 700 रुपये कमावले त्याने. क्या बात आहे. राजा गुलवीनं लागोपाठ 2 षटकार मारलेत. 41वा स्कोर कार्ड वरती. एक्सली मिड ऑफ क्लोज फिल्डर सेट करण्यात आला दबाव वाढवण्यासाठी, परंतु तो दबाव नसेल. लॉफ्टेड इट लॉंग ऑनच्या दिशेनं. हा तिसरा षटकार. आणखी एक झेल. राजा गुलवी प्रेक्षकांना मालामाल करतोय. क्या बात आहे. आईवा झेल आणखी एक तिथे पकडला. या या दादा या. चला, आणखी एक आयवा झेल पकडलाय ते प्रेक्षकांना. या दादा या. बघा, मॅच बघायला आला त्यांनाही फायदा झाला. निखिल दादा, तुमचे 200 रुपये पोचवा तिकडे. दिले का? ओके. संजयजी वारगडे यांच्याकडून 500 रुपये. लागोपाठ 2 सिक्सर आणि राजा गुलवीनं 3 षटकार आतापर्यंत लगावलेत. प्रेक्षकांनाही तो मालामाल करतोय सध्या. 47 धावा. पुढचा बॉल तन्मय, राईट आर्म ओव्हर द विकेट. आज ओव्हर फुल टॉस, लॉफ्टेड इट. पुन्हा एक कव्हरला बॉल येतोय. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहज पूर्ण. 49 धावा, 49 रन्स. दादा चप्पल घालून जा, हरकत नाही. क्या बात आहे. आईवा झेल पकडला. 700. क्या बात आहे. खोडाल्यावरून सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आयवा झेल त्यांनी पकडलाय. राजा एका बाजूला फलंदाजी करतोय. आज बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडली, बक्षीस मिळालंय. आणखी एक संधी आहे आणि आणखी एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. परंतु कसं वाटतंय, कॅच पकडली, तुम्हाला पैसे मिळालेत? खोडाळ्यावरून आले मी. इथं कामावाले फार्म हाऊसवर आहे इथं खोडाळे. क्या बात. मग सामना बघण्यासाठी तुम्ही आला होता तेव्हा वाटलं होतं की मी 700 रुपये कमवून जाईल? असं वाटलं होतं, कारण तो खेळायचा होता, लय भारी खेळत होता, भारी. 700 रुपये आता इथे मिळालेत. आज रात्री पार्टी होणार? पार्टी ते काय नाही, पार्टी होईलच. नक्की जा, अजून चांगल्या चांगल्या कॅचेस पकड. राजानं हा 4था षटकार या ओव्हर मध्ये लगावलाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही बघतायत जाऊन पोहोचलेली आहे. 55 या आकड्यावरती. या धावसंख्या मला वाटतं भिनारच्या विरोधात पालिवली संघानं बनवल्या होत्या. आणि आता रविवारी आयवा झेल साठी हजारोंच्या रकमेनं पारितोषिक वाढणार आहे. रविवारी जरूर सर्वांनी या. दुपार नंतर आकडा वाढत राहणार, परंतु इथे राजानं धावांचा आकडा वाढवलेला आहे. 55 धावा. आणखी एक ऑन द राइज, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅनच्या दिशेनं आणखी एक षटकार. 5वा षटकार या ओव्हर मध्ये राजाच्या बॅट मधून. 61 धावा धावफलकावरती. 62चं आव्हान पार करावं लागेल स्वराज 11 डोले संघाला.
6 चेंडू राजा गुळवी खेळला आणि 6 बॉल मध्ये 32 धावा त्याच्या बॅट मधून बघायला मिळाल्या. एक युवा गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात कमाल आक्रमण बघायला मिळालं. 5 षटकार त्याच्या ओव्हर मध्ये आले आणि 32 धावा एकूण त्याने खर्च केल्या. हे सर्व बॅनर्स तुम्ही पाहतायत, हार्दिक शुभेच्छा देणारे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सहाय्य लाभलंय आणि जरूर या स्पर्धेला मोलाचं सहकार्य ते अनेक वर्षांपासून करत आलेले आहेत, त्यांचेही आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हे सर्व आमचे मित्र, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील मंडळी, हे सर्व बॅनर्स मैदानाच्या चौफेर बाजूने आणि भगवमय वातावरण आज आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेलं आहे. योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा बघायला मिळते. सध्या 61 धावा बनवल्या आणि 62चं लक्ष्य पार करावं लागणार आहे क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आता आई वज्रेश्वरी निंबवलीच्या नावी तुम्हाला बघायला मिळतोय. राजा गुलवीनं कमाल केली. टू ब्रदर्स, दो भाई दोनों तबाई, काय बॅटिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. शुभम असेल, राजा असेल, एकीचं बळ मित्रांनो काय आहे ना, ते तुम्ही एकत्रित आल्यानंतर कळतं. एखाद्या वेळेला तुमच्या गावावर संकट येऊ द्या, कुठला पक्ष आहे, कुठली पार्टी आहे हे न बघता आपल्या गावातील आहे, त्या गावातील मुलासाठी, तरुणासाठी, त्या गावातील माणसासाठी, त्याच्या न्याय हक्कासाठी धावणं हे आपलं गावकरी म्हणून परम कर्तव्य आहे. म्हणून एकीचं बळ या अशा अनेक दंतकथा आपण ऐकलेल्या आहेत, परंतु प्रत्यक्षरित्या तुम्ही एकत्रित होताना तुमची युनिटी, तुमच्या एका हाताच्या सोबतीला 10 जोडतात ना, त्यावेळेला पैसा महत्वाचा नसतो, तर तुमच्या एकतेनं होणाऱ्या कामाचं महत्व वाढलेलं असतं. आणि आई वज्रेश्वरी निंबवली आज पुन्हा त्या ताकदीनं या क्रिकेटच्या मैदानावरती उतरला आणि आम्ही एकत्रित आल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी टेनिस क्रिकेटला दाखवून दिलेलं आहे. आतिश गोडविंदे या फलंदाजावरती आता भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे. चला स्पीडअप करा. आतिश गोडविंदेनं अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलेत, महाराष्ट्रभर हा खेळाडू खेळलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे अनेक मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. 62 करायच्यात, 61 राजाच्या फलंदाजीने केल्यात, तर आतिशची फलंदाजी 62 का करणार नाही. याच इंटेंटनं आता त्या उद्दिष्टानं मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. 61 धावा जोडल्यात, 62चं आव्हान पार करायचंय. राजा गुलवी गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅटर आतिश. आतिश पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय, फील्ड जज करतोय आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट. पहिल्याच बॉलवर मोठी सफलता. आतिश गोडविंदे बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवर या मॅचची गोल्डन विकेट प्राप्त केलेली आहे. राजा गुलवी आज पूर्णपणे चमकला या मॅच मध्ये. भरीव कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहे. स्पीडअप करा कृपया मित्रांनो. तुमच्याच 2 टीम पैकी एक टीम पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, स्विंग अँड मिस. एक मिडन षटक
राजाच्या नावी या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक त्याने हाताळला आणि आता या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर या सामन्यातील गोल्डन विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. ओ या वेळेला पुन्हा समोरच्या दिशेने मिडॉनला बॉल येतोय. आणखी एक डॉट बॉल. समीकरण कठीण होत चाललंय आणि या दबावाच्या स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर आता हा सामना जिंकणं कठीण झालेला आहे. पुढचा बॉल. ओ समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. झेल खाली पोहोचला. झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु झेल पकडता आलेली नाही आणि याच दरम्यान एक धाव कंप्लीट होते. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा एकच धाव. पहिली धाव आता स्कोरबोर्ड वरती. 62चं लक्ष गाठायचंय. 3 षटकांचा सामना आहे आणि पहिली धाव आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळालेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्लीन बॉल. अराउंड लेग त्रिफला उद्ध्वस्त. आणखी एक फलंदाज बाद. लोबो पुलटॉस बॉल आणि सरळ त्रिफला उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी आपण पाहतोय राऊंड लेग बोल्ड करताना दिसला. ओहो यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. आणखी एक विकेट. सर्व काही गोष्टी आज निंबोली संघाच्या बाजूने चांगल्या घडत असताना राजा गुळवीच्या बाबतीमध्ये चांगल्या घडत असताना एकतर्फा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. एकच धाव खर्च केली. 3 विकेट मिळाल्या. बॅटिंग करताना 32 धावा बनवल्या. म्हणजे एकाच मॅच मध्ये राजा गुळवीनं पॉइंट किती कमावले. जबरदस्त खेळी त्याने साकारली. 12 बॉल आणि आता 61 ची गरज. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी दीप येतोय बॉलिंग मार्कवर. 12 बॉल 61 धावांची गरज. ओ यावेळेला बॉल सर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+4 5 धावा. या प्रकारे जर धावा आल्या तर या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. दीपनं देखील विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला. लेगस्टम्पला मिस करून हा बॉल सरळ निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 नव्हे 5 धावा तिथे मिळाल्या कारण पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेटला. एकच धाव. या मॅच मध्ये आता खरं म्हणजे तेवढा फाईट बॅक जो अपेक्षित होता तो आपल्याला बघायला मिळाला नाहीये. सायकोलॉजिकली प्रेशराइज झाला संघ. दबाव आला की इथून 62 धावा करायच्या 3 ओव्हर्स मध्ये. मानसिक दृष्ट्या खच्चीकरण पाहायला मिळालं स्वराज 11 ढोलेच्या फलंदाजांमध्ये. ओहो यावेळेला पुन्हा लॉप केलाय. झेल पकडली परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. झेल जरूर पकडली होती परंतु नो बॉल असल्यामुळे बॅटर बचावला गेला त्या ठिकाणी. 1+1 2 धावा जोडल्या जातील स्कोर कार्डवर आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय धावफलकावरती झालेली आहे
9 धावा, 9 ऑन द बोट. भरपूर पिछाडीवर डोले संघ तुम्हाला बघायला मिळालाय. फुल टॉस, फ्री हिटचा बॉल आहे. पुन्हा झेल पकडली आहे, परंतु हा फ्री हिटचा बॉल. दोन्ही वेळेला कॅचेस पकडल्या. ओ रनआउट मला वाटतं त्या ठिकाणी करण्यात आलं. येस, एक मात्र माध्यमास्त फ्री हिटच्या बॉलवर आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तो खेळाडू बाद झाला. लागणारा हा तिसरा धक्का. खेळाडू माफ करा, बाद झालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 खेळाडूंना राजा गुलवीनं बाद केलं होतं आणि हा चौथा खेळाडू जो धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. चला, पालिवली संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी लगेच सज्ज राहायचंय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. नवीन बॅटर विजय मैदानामध्ये एंटर झालाय. फक्त एकच धाव. अजय पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं धर्मवीर चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रनआउटची संधी त्या ठिकाणी जरूर होती. देयर इज अ चान्स फॉर रनआउट. स्पीड अप करायचंय. चला टीम निंबवली, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. फुल टॉस होता. याही वेळेला टर्न केला. बॉल स्क्वेअर लेगला. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमारेषेच्या दिशेनं. चौकार आहे का? इट्स अ 4 रन. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळाले. आता माहिती आहे निंबोलीच्या क्षेत्ररक्षकांना की सामना आपल्या बाजूने आलेला आहे, परंतु येणाऱ्या मॅचचा सराव का होईना तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. विथ द स्विंग ऑफ कटर होता. आतमध्ये येणारा बॉल स्क्वेअर लेगला पुन्हा पाठवला. तोच फिल्डर आहे इथे. चांगली फिल्डिंग आता पाहायला मिळेल. एकच धाव. वन साइड ही मॅच तुम्हाला बघायला मिळाली. आतापर्यंत तरी मी म्हणेल 2 षटक संपन्न झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 16 धावा. 62 करायच्या आहेत. 16 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 46 धावा एका षटकामध्ये कराव्या लागणार आहेत. 6 षटकार जरी आले तरी 36 धावा बनतील. शुभम गुलवी ऑन स्ट्राइक. ओ फुल टॉस होता. पूर्णपणे बीट झाला बॅटर. निर्धाव चिन्ह सुरुवात करतोय शुभम. यावेळेला पुन्हा मिस्टॅमिंग बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. अक्षय तेथे सज्ज होता. एकच धाव. टॉप एज बॉल हवेमध्ये. विकेट कीपर डाउन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. आणखी एक धक्का. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोबा. फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि या स्पर्धेतून खरं म्हणजे मीही रजा घेतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षामध्ये मला संधी दिली. धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेची खरं म्हणजे एक
माझ्यासाठी भरपूर उत्सुकता होती. प्रत्येक वर्षीप्रमाणे मी आई गावदेवी वडवली तथा संजयजी वारगडे साहेबांचं मनापासून आभार मानतो की दरवर्षी असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू दे. आवर्जून यायला मजा येते या ठिकाणी. भरपूर 30 किलोमीटर भले माझं घर लांब आहे, परंतु या स्पर्धेची उत्सुकता मला प्रत्येक वर्षी असते. चांगला मित्र परिवार मला मिळाला. चेतन शिकारीचं मी विशेष आभार व्यक्त करेन की त्यांनी मला पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं या ठिकाणी. यावेळेला हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा शेवटच्या बॉलवर बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावा फक्त झाल्या त्या 25 धावा आणि हा सामना फार मोठ्या फरकानं जिंकला तो आई वज्रेश्वरी निंबवलीनं. राजा गुळवी मॅन ऑफ द मॅच आपण नंतर घ्यायचा, पहिल्यांदा टॉसला या.